नमस्कार, मी भाऊ तोरसेकर। आज मी तुम्हाला जवळजवळ 45 वर्ष मागे घेऊन जाणार आहे। एक वाक्य मी बोलतो, तुमच्या स्मरणशक्तीला धक्का बसतो का बघा। मारुती कांबळेचं काय झालं, हे एक वाक्य त्या काळामध्ये खूप गाजलं होतं। अगदी अलीकडेपर्यंत अनेक जण वेगवेगळ्या सामाजिक राजकीय विषयात त्या वाक्याचा उल्लेख करतात। मारुती कांबळेचं काय झालं, हे वाक्य एका सिनेमात आलं होतं, मराठी सिनेमात, आणि तो सिनेमा खूप गाजलेला होता। निळू फुले, श्रीराम लागू अशा दिग्गजांनी त्यात भूमिका केल्या होत्या। विजय तेंडुलकर या अतिशय यशस्वी आणि प्रतिभासंपन्न लेखकांनी त्याची पटकथा संवाद लिहिलेले होते। जब्बार पटेल यांचा मला वाटतं तो बहुधा पहिला सिनेमा होता। योगायोगाने त्या चित्रपटाचं नाव होतं सामना। या चित्रपटाची कथा फार इंटरेस्टिंग होती। तत्कालीन राजकारणावर आधारलेली होती। जी काय राजकीय परिस्थिती 70-75च्या सुमाराला किंवा 7व्या दशकात महाराष्ट्रामध्ये होती, त्या पार्श्वभूमीवर ही कथा रंगवलेली होती। साखर कारखाने, साखर साम्राज्य, सहकार क्षेत्र, सहकार महर्षी हा एक प्रकारे त्या काळामध्ये व्हिलन म्हणूनही रंगवला जात होता, म्हणजे नायक म्हणूनही सांगितला जात होता, खलनायक म्हणून सुद्धा रंगवला जात होता। आणि यातला जो सहकार महर्षी आहे हिंदूराव धोंडे पाटील, हा पण खलनायक म्हणूनच त्या कथेत रंगवलेला होता। एक गाव आहे, त्या गावाची या सहकार सम्राटांनी फार मोठी भरभराट केलेली आहे। सहकारी साखर कारखाना आहे, सहकारी कुक्कुटपालन आहे, पोल्ट्री आहे, वेगवेगळ्या गोष्टी केल्यात आणि भरभराट केली, गावात विकास आणला। आणि जणू काय ते त्यांचं साम्राज्य आहे, बाकीचा देश, स्वातंत्र्य, घटना यांचं काय अस्तित्व नव्हतं। हिंदूराव धोंडे पाटील यांची हुकूमत असलेलं एक राज्य असा त्या गावाचा लौकिक होता। एक दिवस त्या गावामध्ये एक एसटी येऊन थांबते, बस येऊन थांबते, आणि त्यातून अत्यंत गबाळ्या गचाळ कपड्यातला, धोतर कोट मळकट कपडे घातलेला एक वार्धक्याकडे झुकलेला माणूस उतरतो। त्याच्या हातात एक छोटीशी दारूची बाटली, आणि तो दारूने तर्र झालेला आहे। उतरतो आणि इकडे तिकडे बघत जवळच्या पारावर बसलेल्या लोकांना येऊन दुकानजवळ जातो आणि बसतो। त्यांची कुजबूज त्याच्या कानी पडते, आणि ती कुजबूज आहे, मारुती कांबळेचं काय झालं। मजा कशी आहे बघा मित्रांनो, की या एका वाक्याभोवती अख्खं चित्रपटाचं कथानक फिरत राहतं, आणि शेवट पण त्याच वाक्यावर येऊन थांबतं। मुद्दा असा असतो की मारुती कांबळेचं काय झालं याची कुजबूज गावात असते, पण तो प्रश्न उघडपणे विचारण्याची हिंमत कोणामध्ये नसते। सगळे दबल्या आवाजात बोलत असतात। आपण बोलतोय कोणाशी तर तिसऱ्याला ते शब्द कळू नये, तो आवाज जाऊ नये याची काळजी घेतली जात असते। आणि असा आवाज हा अचानक त्या गावात टपकलेला एक दारुडा, ती भूमिका श्रीराम लागूंनी वठवलेली होती। आता तो येतो दारू प्यालेला, झोकांड्या खात, आणि तो कोणाकोणाला काही विचारत असतो। त्या गावात तो अनोळखी चेहरा असतो, आणि मारुती कांबळेचं काय झालं असा तो दारूच्या तर्र नशेत हा कोणालाही विचारत असतो। आणि अचानक त्याच्यावर
या सहकार महर्षी हिंदूराव धोंडे पाटील याच्या एका बगलबच्च्याची नजर पडते. त्याचा जो कोण बाहुबली पहिलवान असलेला एक विश्वासू सहकारी आहे किंवा साथीदार आहे, त्याच्या नजरेत हा दारुडा भरतो आणि त्याला शंका येते की हा दारू पिऊन बडबडतोय की नाटक करतोय. हा सगळ्यांना मारुती कांबळे हा विषय का विचारतो. म्हणून हा बलदंड पहिलवान ताबडतोब वाड्यावर येतो आणि हिंदूरावांना सहकार महर्षींना सांगतो की बाबा असा असा एक माणूस गावात आज आलाय, दिसायला तर दारुडा आहे, गबाळा आहे, पण तो सगळ्यांना मारुती कांबळेचं काय झालं असं विचारत फिरतोय, त्यामुळे हा खराच दारुडा आहे की CID पोलिसांचा गुप्तचर माणूस आहे अशी शंका व्यक्त केली जाते. आणि ते ऐकल्यानंतर हिंदूराव सावध होतात आणि अत्यंत बेरका व्यक्तिमत्व निळू फुलेंनी ते हिंदूराव पाटलाचं वठवलेलं आहे. आणि ते आपल्या बेरक्या पद्धतीने मुरब्बी राजकारणाने, धूर्त राजकारणाने विचार केल्यावर असा पर्याय काढतात की असा माणूस जरी गुप्तचर असला तरी त्यालाही आपल्या मुठीत ठेवला पाहिजे, हे आपलं साम्राज्य आहे. आणि म्हणून हिंदूराव म्हणतात त्याला घेऊन वाड्यावर या. आणि वाड्यावर आल्यानंतर त्याची विचारपूस करतात. तर तो जो हा दारुडा आहे हा एक जुना स्वातंत्र्य सैनिक असतो, माजी स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतलेला असतो, निवृत्त शिक्षक असतो आणि घरच्या काही कारणांनी, कुटुंबातल्या वेदना दुःखांनी तो वैफल्यग्रस्त होऊन दारुडा झालेला असतो आणि भरकटलेला असतो. कुठेही जा, कुठेही काही करा असा असतो. पण हिंदूरावांच्या मनात त्या पहिलवानाने शंका घातली होती की हा CIDचा माणूस असेल तर, म्हणजे आपल्या साम्राज्यावर काही कायदेशीर कारवाई करण्यासाठी माहिती काढायला कोणीतरी गुप्तचर पाठवला आहे का, हा सरकारचा माणूस आहे का, अशी शंका असल्यामुळे त्यालाही आपल्या कब्जात ठेवायचं म्हणून हिंदूराव त्याला वाड्यावर ठेवून घेतात. त्याला यथेच्छ खाण्यापिण्याची सोय करतात, अगदी पिण्याचीही सोय करतात. आणि खाऊन पिऊन मस्त हा गावभर बोकाळत असतो, फिरत असतो म्हातारा दारुडा. आणि परत परत अनेकांना तोच प्रश्न विचारत असतो की मारुती कांबळेचं काय झालं. जसजसा तो विचारतो आणि जसजशी त्याची माहिती घेतली जाते तसतसे हिंदूराव सहकार महर्षी अधिक बुचकळ्यात पडत जातात की ह्याचं करायचं काय. समजा हा खरंच पोलिसांचा माणूस असेल, गुप्तचर असेल, CIDचा माणूस असेल, तर तो काय करतोय याची माहिती वरिष्ठ पोलिसांना, सरकारला मिळत असेल, हा कळवत असेल तर त्याच्यावर आपण बंदोबस्त ठेवलाय की याची माहिती कोणाला कळू नये. पण त्याच्यावर जर पोलिसांकडून पाळत असेल कुठली तरी, तर याचं काय कमी जास्त करणं आपल्या हातातलं नाहीये. म्हणून ते त्याला हिंडू फिरू देतात, पण सतत त्याच्यावरही पाळत ठेवलेली असते हिंदूरावांच्या सहकार्यांनी, साथीदारांनी. शेवटी त्याला हिंदूराव इतके कंटाळतात की ते म्हणतात की काय झालं त्या मारुती कांबळेचं हे मीच तुला सांगतो, पण एका अटीवर सांगेन. हा प्रश्न विचारायचा बंद कर आणि हे गाव सोडून जा, या अटीवर मी तुला काय घडलं ते सांगतो. आणि शेवटी हिंदूराव त्या दारुड्या मास्तरला सत्य सांगून टाकतात की हा मारुती कांबळे नावाचा एक निवृत्त सैनिक असतो त्या गावामध्ये, आणि तो जेव्हा निवृत्त होऊन गावात येतो तेव्हा हिंदूरावांचं साम्राज्य जे आहे ते प्रत्यक्षात अन्यायावर पोचलेलं आहे, शोषणावर पोचलेलं आहे, अशा निष्कर्षाप्रत मारुती कांबळे येतो. आणि त्याला गावाला यातून मुक्त करण्यासाठी तो हिंदूरावांना राजकीय आव्हान द्यायला उभा राहतो, आंदोलनाच्या पवित्रा घ्यायला लागतो. सहकारी साखर कारखाने, इतर सहकारी उद्योग, पोल्ट्री, अशा प्रत्येक बाबतीतल्या ज्या निवडणुका असतात
त्याही लढवण्याच्या तयारीला लागतो. या विविध सगळ्या सहकारी संस्थांच्या सभासदांशी बोलत असतो, त्यांना सांगत असतो, माहिती समजावत असतो. आणि त्यातून आपल्या साम्राज्याला धोका निर्माण झालेला दिसल्यावर हिंदूरावांनी मारुती कांबळेचा काटा काढलेला असतो. पण एक माणूस अचानक गायब कुठे झाला याची गावात कुजबूज होऊ नये म्हणून एक अफवा पसरवली जाते गावामध्ये की हा जो मारुती कांबळे आहे त्याचं एका उच्च वर्णीय उच्च जातीतल्या विधवेशी शरीर संबंध असतात किंवा लफडा असतं किंवा त्याने बलात्कार केलेला असतो. आणि त्याचा बबरा होण्याची भीती वाटल्यानंतर गाव आपल्यावर चाल करून येईल, गाव आपल्याला मारेल या भीतीपोटी मारुती कांबळे गाव सोडून पळाला अशी अफवा पसरवण्यात आलेली असते, गाव गप्पा पसरवण्यात आलेली असते. एवढंच गावाला माहिती असतं की मारुती कांबळे गायब झाला. पण मारुती कांबळेचं असं काही लफडं होतं का याविषयी लोकांना खरंच काही माहिती नसते, ती अफवा असते. पण लोकांचा त्या अफवेवर विश्वास नसतो. एक गोष्ट खरी असते की अचानक एके दिवशी मारुती कांबळे गायब झाला आणि त्यामुळे गावात जी चर्चा असते की मारुती कांबळेचं काय झालं. पण हे विचारायला गेलं किंवा हे बोलायला गेलं तर आपलाही काटा काढला जाईल का ह्या साम्राज्यात या भीतीपोटी कोण वरच्या आवाजात बोलत नाही, उघडपणे बोलत नाही. आणि त्यामुळे ही कुजबूज सगळीकडे असते. आणि हा दारुडा मास्तर त्या गावात आल्यामुळे त्याला वाचा फुटते, कारण उघडपणे बोलणारा तो एक दारुडा असतो. पण त्यालाच आपल्या ताब्यात ठेवूनही काही उपयोग नाही. तेव्हा त्याच्याकडून एक लक्षात येतं हिंदूराव महर्षींच्या की हा माणूस तसा प्रामाणिक आहे, ह्याने आपल्याला शब्द दिला तर आपण याला सत्य सांगितल्यावर हा गाव सोडून निघून जाईल आणि परत आपलं गाव आणि आपलं साम्राज्य सुरक्षित होईल. आणि म्हणून हिंदूरावांनी त्याला सगळं सांगितलेलं असतं. आणि मास्तर पण प्रामाणिक असतात, दिलेल्या शब्दाला जागणारे असतात. तेव्हा मास्तर ही सगळी माहिती मिळाल्यानंतर गाव सोडून निघून जातात, कुठे गेले पत्ता नाही. आणि सहकार महर्षी हिंदूराव धोंडे पाटील यांचा जीव भांड्यात पडतो. हा विषय संपला. आपलं साम्राज्य आता जे आहे ते सुरक्षित आहे, याच्यापासून धोका नाही. पुढे काही दिवस जातात आणि मग अचानक एक दिवस बातमी येते की ते गाव ज्या जिल्ह्यात येतं त्या जिल्ह्याचा मामलेदार किंवा कलेक्टर याच्या कचेरीसमोर हा दारुडा मास्तर उपोषणाला बसतो. आणि त्याची मागणी एकच असते की हा मारुती कांबळे कोण आहे तो शोधून काढा, त्याचं काय झालं हे शोधून काढा, त्याने एका महिलेवर बलात्कार केलाय तर त्याला पकडून शिक्षा द्या. यासाठी हा दारुडा मास्तर कलेक्टरच्या कचेरीसमोर उपोषणाला बसतो. आणि हळूहळू त्याची मोठी बातमी होते. आजच्या काळात म्हणतात तशी ब्रेकिंग न्यूज होते, एक्सपोज होतो आणि गवगवा सनसनाटी माजते. लोक त्याच्याकडे पत्रकार येऊन, त्या काळात अर्थात टीव्ही वगैरे नव्हते, पण पत्रकारामधून हेडलाईनही झळकायला लागतात. आणि इतका गवगवा सुरू होतो की त्याचं म्हणणं काही नसतं. मास्तर एकच म्हणतो की माझ्या माहितीप्रमाणे गावात अख्खी कुजबूज मी ऐकलेली आहे आणि हा जो मारुती कांबळे आहे याने एका महिलेवर अत्याचार केलाय, बलात्कार केलाय, तर त्याला हुडकून त्याला शिक्षा झाली पाहिजे. आता यातली गंमत आपण लक्षात घेतली तर काय झालंय ते त्या मास्तरला माहिती आहे. पण त्याने शब्द दिलाय की हिंदूरावांना त्यांनी शब्द दिलाय की मला जे तुम्ही सांगितलं हे मी कोणालाही सांगणार नाही, आणि तो शब्द पाळतो. पण तो अशी भूमिका घेतो की ते प्रकरण सगळ्या चव्हाट्यावर यावं, ते प्रकरण सगळ्या चव्हाट्यावर यावं. तो मागणी काय करतो की मारुती कांबळे हा गुन्हेगार आहे आणि म्हणून त्याला शोधून काढून कायदेशीर कायद्याच्या प्रशासन व्यवस्थेने, पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला शिक्षा दिलीच पाहिजे. पण मास्तरला माहिती आहे की तो तर मेलेला आहे, त्याचा काटा काढलेला आहे, तो मिळणार कसा. पण त्या मारुती कांबळेला शोध घेत गेल्यानंतर
प्रत्यक्षात त्याची हत्या चव्हाट्यावर येणार हे मास्तरला माहिती आहे, आणि म्हणूनच मास्तर हा अतिशय कुटील असा डाव खेळतात. अतिशय धूर्त आणि मुरब्बी राजकारणी असलेल्या हिंदूराव पाटलांना कसा शह देतात, एक दारुडा मास्तर कसा शह देतो हे ते कथानक आहे. त्याचं योगायोगाने नाव आहे सामना चित्रपटाचं, आणि त्यातलं वाक्य आहे, मारुती कांबळेचं काय झालं, काय झालं मारुती कांबळेचं. मला यातली मित्रांनो अशी गंमत वाटते की तथाकथित पुरोगामी विचारवंत वगैरे ह्यांनी या चित्रपटाचं प्रचंड कौतुक केलेलं आहे, आणि तेवढंच नाही तर वेळोवेळी तत्सम काही परिस्थिती आल्यानंतर अगत्याने सामना या चित्रपटाचा उल्लेख वारंवार मराठी काय त्या पत्रकारितेमध्ये, चर्चेमध्ये, वादविवादामध्ये आलेला आहे. मारुती कांबळेचं काय झालं, मारुती कांबळेचं काय झालं हे आलेलं आहे. जेव्हा जेव्हा असे राजकीय पेच प्रसंग उभे राहिले आणि सरकारच्या दडपशाही विरुद्ध किंवा लपवाछपवी विरुद्ध काही आवाज उठवायचा प्रसंग आला, तेव्हा तेव्हा हा शब्द निघालेला आहे की मारुती कांबळेचं काय झालं. अगदी खूप जुन्या काळात जायला नको मित्रांनो. 4-5 वर्षापूर्वी भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना अडचणीत आणण्यासाठी सुद्धा त्यांच्याच मंत्रिमंडळातून पुढल्या काळात बरखास्त करण्यात आलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी सुद्धा काहीतरी आपली नाराजी व्यक्त करताना हा उल्लेख केलेला होता की मारुती कांबळेचं काय झालं. आणि त्याच्यावरून पत्रकारांनी बातम्या केल्या, चॅनेलनी बातम्या केल्या, काही काही गमतीशीर गोष्टी लिहिल्या गेल्या, बोलल्या गेल्या. मला आज असं वाटतं की तीच मराठी पत्रकार सृष्टी, तेच मराठी विचारवंत संपादक सुशांत सिंगचं एवढं प्रकरण हिंदी किंवा इंग्रजी माध्यमातून गाजत असताना आपल्या मराठीत कोणाला मारुती कांबळे कसा काय आठवला नाही, मारुती कांबळे कसा आठवला नाही. की सुशांतची केस जी आहे, सुशांत सिंह राजपूत या अभिनेत्याच्या शंकास्पद आत्महत्येनंतर गेला 1.5 महिना जो धुरळा उडवला जातोय, त्यात कुठल्याही मराठी बुद्धिमंताला, पत्रकार संपादकाला मारुती कांबळे कसा आठवला नाही. अतिशय चमत्कारिक गोष्ट आहे ना मित्रांनो, अतिशय चमत्कारिक गोष्ट आहे. आणि त्यापेक्षाही गंमत अशी आहे की चित्रपटाचं नाव सामना आहे, चित्रपटाचं नाव सामना आहे. कोणालाच मारुती कांबळे आठवत नाही, कोणालाच मारुती कांबळेचं काय झालं असा प्रश्न विचारावा वाटला नाही मराठी पत्रकारितेत. किती अजब गोष्ट आहे ना मित्रांनो. आता कथेतलं थोडं घटना आणि कथेतलं किंवा चित्रपट कथेतलं साम्य आपण बघूया. त्यामध्ये सामना या चित्रपटामध्ये किंवा त्याच्या कथेमध्ये हा जो मास्तर असतो दारुडा, हा हिंदूराव धोंडे पाटलांना शब्द दिल्याप्रमाणे ते गाव सोडून निघून जातो आणि तो त्यांच्या साम्राज्यामध्ये, लक्षात घ्या त्यांचं साम्राज्य, अधिकार क्षेत्र, ज्युरिस्डिक्शन शब्द ऐकलेत अलीकडच्या काळात. आत्ता जो पार सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेला विषय आहे तो ज्युरिस्डिक्शन असा, अधिकार क्षेत्र, अखत्यारीत. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची चौकशी करायचा, तपास करायचा अधिकार कोणाचा आहे, अधिकार क्षेत्र कोणाचं आहे, ज्युरिस्डिक्शन कोणाचं आहे, हाच विषय आहे ना मित्रांनो. आणि त्या ज्युरिस्डिक्शन मध्ये हिंदूराव पाटलांच्या आपण तुम्ही सांगितलेलं सत्य बोलणार नाही म्हणून मास्तर निघून गेले होते. त्या गावाच्या, त्यांचं जे सहकार क्षेत्र आहे त्या क्षेत्रात कोणाशी बोलणार नाही, किंबहुना या विषयावर बोलणार नाही, त्या सत्यावर बोलणार नाही, त्यांनी मान्य केलं होतं मास्तरांनी. आणि मास्तरांनी शब्द पाळलाय त्या चित्रपट कथेमध्ये. आणि मास्तर उठून गेले जिल्ह्याच्या गावी आणि तिथे कलेक्टर म्हणजे जिल्हा अधिकाऱ्यांचं जे कार्यालय आहे, कलेक्टरचं कचेरी आहे, त्याच्या समोर जाऊन
ते मास्तर उपोषणाला बसले आणि त्यांची मागणी काय होती? मारुती कांबळेचं काय झालं? त्या मारुती कांबळेला पकडा. याही कथानकात महाराष्ट्राच्या ज्युरिस्डिक्शनच्या बाहेर सुशांत सिंग राजपूतचे वडील पाटण्यामध्ये जाऊन FIR दाखल करतात, पण ते FIR मुंबईत दाखल करू शकत नव्हते किंवा मुंबईमध्ये त्याचा FIR दाखलच झाला नाही. हे इतकं साम्य कुठल्याही मराठी प्रतिभावंताला, पत्रकार, संपादकाला आठवत नाही. अजब आहे ना मित्रांनो, किती अजब आहे. ते जे सुशांत सिंग राजपूतचे वडील आहेत, ते पाटण्यात जाऊन जो FIR दाखल करतात, तो त्या कथानकात उपोषणाला बसलेल्या मास्तरपेक्षा वेगळा आहे. बरं, त्यांनी इथे सुशांत सिंगच्या चौकशीची मागणीच केलेली नाही. आपल्या मुलाच्या आत्महत्येसाठी रिया चक्रवर्ती नावाची अभिनेत्री जबाबदार आहे, जी त्याची गर्लफ्रेंड होती. तिच्यावर कारवाई करावी अशी मागणी ते तिकडे करतात आणि इकडे कथानकामध्ये मास्तर प्रशांत कांबळे, मारुती कांबळे याच्यावर आरोप आहे, त्याच्या चौकशीची मागणी करतात, त्याच्यावरच्या कारवाईची मागणी करतात. इतकं विचित्र साम्य आपल्याकडच्या कुठल्याही प्रतिभावंताला दिसलं नाही. किती चमत्कारिक गोष्ट आहे. जमलं तर अजूनही यूट्यूबवर कुठेतरी तुम्हाला सामना नावाच्या चित्रपट मिळू शकेल, बघा. इंटरेस्टिंग आहे, इंटरेस्टिंग. त्या कथेची जी पटकथा होती त्या चित्रपटाची, तशीच काहीशी कथा सुशांत सिंग राजपूतच्या निमित्ताने इथे उलगडते का? इथे उलगडते का? मारुती कांबळे मारला गेला असा मास्तर दावा करत नाहीत. मास्तर न्याय कोणासाठी मागतात? त्या कोण बलात्कारित विधवेसाठी न्याय मागतात. आणि इथे सुशांत सिंगच्या आत्महत्येच्या विषयात दिशा सालियांच्या शंकास्पद मृत्यूच्याही चौकशी जोडली जाते. कसा अजब सामना पाटणा आणि मुंबई पोलिसांमध्ये चालू आहे. मित्रांनो, जमला तो चित्रपट बघा, बघा मुद्दाम. त्यातलं साम्य शोधून काढण्याचा प्रयत्न करा. मला सुचलं म्हणून तुम्हाला सांगितलं. बघा, तुम्ही तुमचा विचार करा. मी फक्त तुमच्यासमोर दुवे आणून ठेवलेत, बाकी तुम्ही स्वतःची बुद्धी वापरायची. नमस्कार.